हॅलो नमस्कार, मी क्षितिजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आजच्या व्लॉगची सुरुवात होते दुपारपासून। तर दुपारची वेळ आहे, गिरीजा राशी दोघी पण झोपलेत। पण झालंय असं की गिरीजा झोपली आहे खाली हॉलमध्ये आणि राशी झोपली आहे वरती बेडरूममध्ये आणि दोन्हीकडे लक्ष देणं तितकीच माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे। त्यामुळे मी बसले बरोबर मध्ये जिण्यावरती थोडासा माझा अभ्यास करत। तर जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मी स्पोकन इंग्लिशचा क्लास लावला आणि मग तिथे मला थोडीशी रिव्हिजन करावी लागते। क्लासची टायमिंग बरोबर रात्रीची 9ची आहे आणि कधी कधी मग मला क्लास अटेंड करायला पॉसिबल होत नाही। मग मी काय करते, रेकॉर्डिंग करून ठेवते क्लासेसचे आणि मग त्यानंतर मी रिवाइज करते। मी 2-3 वेगवेगळे क्लासेस लावलेत स्पोकनचे। 2 क्लासेस ऑलरेडी झालेले आहेत, आता हा माझा 3रा क्लास मी करते। सो दॅट मला एक नवीन माझा स्वतःचा एक सिलेबस डिझाईन करायचा, सो दॅट माझ्यासारख्या ज्या लेडीज असतात, हाऊसवाईफ्स असतील किंवा वर्किंग प्रोफेशनल्स असतील, तर त्यांच्यासाठी मला स्पेशली स्पोकन इंग्लिशचा जो कोर्स आहे तर तो डिझाईन करायचा आहे। तर त्यासाठी मी आयडियाज घेत आहे वेगवेगळ्या की आपण कशाप्रकारे क्लास डिझाईन करू शकतो, सिलेबस कशाप्रकारे पाहिजे, कसा सिलेबस असेल तर तो व्यवस्थित समजेल, व्यवस्थित लक्षात येईल। आणि त्यासाठी मला जसा दिवसातून जितका वेळ मिळतोय तर तितका मी छानपैकी युटिलाइज करण्याचा प्रयत्न करते। आणि काहीतरी नवीन स्किल शिकायची असेल तर काहीतरी एक्स्ट्रा एफर्ट्स आपल्याला ॲड करावेच लागतील। तर हा जो मी कोर्स डिझाईन करते ना स्पोकन इंग्लिशचा, तर हा मी बरोबर जानेवारीमध्ये म्हणजे माझा पूर्ण अभ्यास झाल्यानंतर व्यवस्थित तुमच्यासाठी हा कोर्स जो आहे तर तुम्ही चालू करणार आहे बरोबर जानेवारी महिन्यापासून। आणि नक्की तो कोर्स तुम्ही सुद्धा करू शकता, सो दॅट तुम्हाला इंग्लिश जे आहे तर ते व्यवस्थित तुम्ही कम्युनिकेट करू शकता इंग्लिश भाषेमध्ये। कारण सध्या ती काळाची गरज आहे, आपल्याला सगळीकडे अपडेटेड असलं पाहिजे। त्यामुळे इंग्लिश भाषा जी आहे तर ती कम्युनिकेशनमध्ये आपल्याला यूज केली पाहिजे। ॲटलिस्ट रोज आपण नाही बोलत, पण जिथे गरज आहे तिथे तर आपल्याला बोलायला आलं पाहिजे। तर त्याचसाठी हा जो माझा कोर्स आहे तर तो मी डिझाईन करणार आहे। त्यानंतर मग आमचं छोटंसं बाळ उठलं वरचं, तर अभ्यास ठेवला मग आहे तिथेच गुंडळून आणि मग राशीला उठवायला गेले। ती उठली की बरोबर हाक मारते, तशी उतरत नाही ती कधी बेडवरून खाली, पण ती हाक मारते, आवाज करते मोठ्याने। मग तिचा आवाज आला की तिला आणायला जायचं आणि राशीला घेऊन मग मी आता खाली आले, कारण गिरीजा खालीच झोपली होती। तर 2 ज्यांना मुलं आहेत तर त्यांना माहिती असेल की 2 मुलांना बॅलन्स करणं किती तारेवरची कसरत आहे आणि दोघांना तितकंच अटेन्शनसुद्धा लागत असतं। तर ते अटेन्शन त्यांच्यासाठी देणं तर ते सुद्धा खूप महत्त्वाचं असतं। राशी उठल्यानंतर तिला स्पेशल अटेन्शन लागतं, सगळ्याच मुलांना आय थिंक उठल्यानंतर खूप स्पेशल अटेन्शन लागतं आणि मग तिच्यासोबत थोडा वेळ खेळत बसायचं। तर आपलं कसं होतं ना की आता जी लाईफस्टाईल आपण जगतोय, जी बिझी लाईफस्टाईल आपण जगतोय, तर त्याच्यामध्ये आपण कामाच्या गडबडीत बऱ्याचदा आपल्या मुलांना पुरेसा वेळ देऊ शकत नाही। ते काय आपण देत नाही किंवा देऊ शकत नाही, पण आपला जो वेळ आहे तर तो त्यांच्या मुलांच्या इमोशनल, फिजिकल आणि मेंटल डेव्हलपमेंटसाठी खूप महत्त्वाचा असतो। त्यामुळे त्यांच्यासोबत जितका जास्त टाईम आपण स्पेंड करू शकतो, जितकं जास्त आपण त्यांना समजून घेऊ शकतो, ते आपल्याला समजून घेऊ शकतात, तर तितका तो जो वेळ आहे तर तो आपल्यामधलं पर्सनल बॉन्डिंग जे आहे तर ते तयार करण्यामध्ये खूप महत्त्वाचं असतं। आणि जसं मी नेहमीच सांगते की आपण आपल्या मुलांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड केला की तो त्यांच्या पर्सनॅलिटी, ओव्हरऑल पर्सनल डेव्हलपमेंटसाठी, त्यांची जी पर्सनॅलिटी आहे तर ती डेव्हलप होण्यामध्ये खूप महत्त्वाचा असतो। मी बऱ्याच पॅरेंट्सना बघते की मुलांच्या फ्युचरसाठी खूप स्ट्रगल करतात, खूप त्यांचं बिझी आणि हेक्टिक लाईफ शेड्यूल असतं, खूप गोष्टी करतात, बट जे गरजेचं आहे, जे महत्त्वाचं आहे की आपल्या मुलांना पुरेसा वेळ देणं। तुम्ही पॅशनेट आहात तुमच्या कामासाठी, तुम्ही खूप ॲम्बिशियस आहात, तर एक ठीक आहे, बट ॲज अ रेस्पॉन्सिबिलिटी, ॲज अ पॅरेंट्स तुमच्या मुलांनासुद्धा तितकाच वेळ देणं, त्यांची केअर करणं, त्यांच्यासाठी अवेलेबल असणं तितकंच जास्त महत्त्वाचं असतं। सो मग थोडा वेळ मला मी ज्यावेळी काम करत असते तर कामातून ज्यावेळी मी मुलांसोबत खेळते तर थोडंसं मलासुद्धा रिफ्रेश होतं, रिस्टार्ट होते मी, आणि माझ्यामध्ये सुद्धा खूप छान पॉझिटिव्ह वाईब्स येतात ज्यावेळी मी त्यांच्यासोबत एक क्वालिटी टाईम जो आहे तर तो स्पेंड करते। आणि नक्कीच हा जो वेळ मी त्यांच्यासोबत घालवते तर नंतर मला भविष्यामध्ये खूप जास्त माझे मेमरीज क्रिएट होत आहेत दोघींसोबतसुद्धा, आणि हा वेळ जो आहे तर तो खूप महत्त्वाला येणार आहे, असं याची मला गॅरंटी आहे।
तर प्रत्येक मुलं सहसा आपल्या पॅरेंट्सनाच म्हणजे आपल्या पालकांनाच त्यांचा रोल मॉडेल समजत असतात. त्यामुळे आपण काय करतो, आपण कसं वागतो, आपण इतरांसोबत कसं वागतो, तर याचा डायरेक्ट इनडायरेक्ट इफेक्ट आपल्या मुलांवरती होत असतो. त्यामुळे थोडंसं मुलांसोबत आपण ज्यावेळी टाईम स्पेंड करतो तर थोडंसं आपल्याला तिथे केअरफुली आणि खूप लविंग आणि केअरिंग नेचर आपल्याला त्यांच्यासोबत दाखवायला पाहिजे. तर गिरीजा अजून उठली नव्हती. मी राशीसोबत खूप वेळ जवळपास अर्धा तास खेळत बसले होते, पण गिरीजा उठली नव्हती. आणि मग म्हटलं की आता वेळ होत आलाय, कारण मग ती नंतर पुन्हा रात्री झोपत नाही. रात्री मला ती खूप त्रास देते. मग मी तिला जबरदस्ती हळूहळू करत उठवलं. तर तिला उठवल्यानंतर राशीला सुद्धा मांडीवरती बसायचं. दोघी पण लहान आहेत. गिरीजा आता ऑक्टोबरमध्ये बड्डे आहे ना, तर गिरीजा आता 2 वर्षाची होणार आहे आणि राशी 1 वर्षाची होणार आहे. 29 ऑक्टोबरला गिरीजाचा बड्डे आहे आणि 23 ऑक्टोबरला राशीचा बड्डे आहे. त्यामुळे दोघी पण लहान आहेत. त्यामुळे दोघींना सुद्धा स्पेशल अटेन्शन हवं असतं माझ्याकडून. आणि स्पेशली ज्यावेळी मी एकाला कोणाला तरी घेतलं असतं तर त्यावेळी दुसऱ्याला बरोबर माझ्याकडेच यायचं असतं. आणि तसाच प्रकारे राशीला सुद्धा आता अटेन्शन हवं आहे, म्हणून ती थोडंसं आता नाटक करते. मगाचपासून आम्ही दोघी एकत्रच खेळत होतो, पण आता गिरीजाला मांडीवरती घेतलं म्हटल्यावरती तिला सुद्धा माझ्या मांडीवरती बसायचं आहे. Baba black sheep, have you money? Will get त्यानंतर निवांत बसल्यावरती माझ्या लक्षात आलं की माझ्याकडे दुपारी एक पार्सल आलं होतं. तर माझा क्लास चालू होता त्यामुळे मी ते रिसीव्ह नाही केलं, आहोने रिसीव्ह केलं. तर याच्यामध्ये आहे योगाचे मॅट. तर मी बरेच दिवस प्लॅन करते की योगाचा क्लास लावायचा, पण आता योगाचा क्लास लावायचा म्हटल्यावरती बेसिक जे आपल्याकडे इक्विपमेंट्स लागतात तर ते तर हवे. आता योगाला बाकी काही नाही लागत, पण त्याचा मॅट जो आहे तर तो मला घ्यायचा होता. कारण गार्डनमध्ये तुम्ही बघितलं आहे तर माझ्याकडे ग्रास आहे, तर त्या ग्रासवरती छान मॅट टाकला की छान फील येईल योगा करण्याचा. तर त्यासाठी मी हा मॅट ॲमेझॉनवरून ऑर्डर केला. आय थिंक 230 रुपीजला आहे. मी याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते या मॅटची. जर तुम्हाला हवा असेल, तुम्हाला पण योगा करायचा असेल तर नक्की यूज करून बघा. तर मी क्लास लावणार आहे योगाचा. टीचरसोबत माझं बोलणंसुद्धा झालं. कारण कसं आहे ना, 2 डिलिव्हरीज झाल्या आहेत आणि माझं सध्या खूप बिझी शेड्यूल आहे आणि त्यामुळे मला थोडंसं माझ्या फिजिकल हेल्थवरती लक्ष द्यायला पॉसिबल होत नाही आहे. आणि त्यासाठी म्हटलं की जरासं योगा करूयात, म्हणजे बाकीचे काही आजार असतील तर ते आपल्याला व्हायच्या आधीच थोडंसं आपण त्याच्यासोबत डिफेंड करण्यासाठी जी ताकद निर्माण केली स्वतःमध्ये ते कधीही बेटर असतं. कारण मी स्कूलमध्ये होते तर त्यावेळी मी खूप प्रचंड ॲक्टिव्ह असायचे स्पोर्ट्समध्ये. मला स्कूलच्या शाळेच्या अभ्यासापेक्षा स्पोर्ट्समध्येच मला खूप इंटरेस्ट असायचा. पण आत्ता फिजिकल ॲक्टिव्हिटीज काहीच नाही आहेत. मला कधीतरीच म्हणजे फिरायला जायचं जरी म्हटलं, चालायला जरी जायचं म्हटलं तरी सध्या मला पॉसिबल होत नाही आहे. आणि त्यामुळे मला खूप फिजिकल इश्यूज येत आहेत. एका जागेला बसून काम असतं. तुम्हाला माहिती आहे की IT फील्डमध्ये जे काम करत आहेत तर त्यांना डॉक्टर जे आहेत तर ते सजेस्ट करतात की फिजिकल ॲक्टिव्हिटीज वाढवा, थोडासा व्यायाम करा. तर त्याच प्रकारे मला अजूनपर्यंत कुठल्या डॉक्टरनी सांगितलेलं नाही आहे फिजिकल ॲक्टिव्हिटीज वाढवा. बट आपल्या शरीराच्या गोष्टी आपल्याला लवकर कळतात आणि मला असं वाटतं की उशीर होण्याच्या आधी, कारण अजून मी 30 क्रॉस नाही झालेलं, माझं अजून वय 30 नाही क्रॉस झालेलं. तर आय थिंक ही प्रॉपर वेळ आहे माझ्या शरीराची जी आहे तर ती काळजी घेण्यासाठी. तर म्हटलं की थोडंसं योगा जे आहे तर ते चालू करूयात. तर तुम्हाला सुद्धा योगा क्लास चालू करायचा आहे का? तर मी एक क्लास चालू करणार आहे. त्याचे रिव्ह्यूज जे आहेत तर ते मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. कारण त्या टीचर आहेत ना, ते खूप छान शिकवतात. मी त्यांना पर्सनली ओळखत नाही, बट मी त्यांचे 2 लेक्चर्स अटेंड केलेत. त्यामुळे जर तुम्ही माझ्यासारख्याच फेजमधून जात आहे तर तुम्ही सुद्धा नक्कीच घरातूनच ऑनलाईन योगा लेक्चर्स जे असतील तर ते अटेंड करू शकता. मी नक्कीच त्याचे रिव्ह्यूज तुमच्यासोबत शेअर करेन. आणि त्यानंतर मग म्हटलं की थोडंसं राशीला घेऊन दारात फेरफटका मारावा. तर अगदी बाहेर नाही गेले मी, अंगणातच फेरफटका मारते. राजा काळूसुद्धा आमचे दिसतात तुम्हाला. तर थोडंसं फ्रेश वाटतं ज्यावेळी आपण बाहेर थोडासा फेरफटका मारतो. तर या व्हिडिओसोबतच आजचा जो व्लॉग आहे तर तो मी एंड करते. आणि हा माझा व्हिडिओ किंवा माझ्या चॅनलवरचे जे व्हिडिओज आहेत तर ते तुम्हाला कसे वाटतात तर ते प्लीज मला कमेंटमधून सांगा. कारण तुमचे जे कमेंट्स आहेत तर ते मला खूप जास्त मोटिवेशन देतात, पॉझिटिव्ह वाईब्स देतात अजून जास्त कंटेंट तुमच्यासाठी प्रिपेअर करायला.
आणि येस, लवकरात लवकर तुमच्यासोबत वेगवेगळे व्हिडिओज वेगवेगळ्या टॉपिक्सवरची मी शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. तर तुमची बरीच रिक्वेस्ट येत होती की हेअरस्टाईल थोडीशी चेंज करा. माझ्या जवळची खूप लोक मला तसे सांगत होते. तर ही थोडीशी चेंज हेअरस्टाईल आहे. तर ती कशी वाटते तर ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.